तर छत्रपती संभाजीनगरमधील मृत कुणालच्या कोचिंग क्लासमधनं एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे ती म्हणजे कुणाल अभ्यासात हुशार होता, डॉक्टर बनण्याचं त्याचं स्वप्न होतं। नीटच्या तयारीसाठी कुणाल आकाश फाउंडेशनमध्ये कोचिंग घेत होता। कुणालच्या बोलण्यात कोणताही तणाव जाणवला नाही असं सूत्रांकडून कळतंय। क्लासमध्ये कुणालचे फक्त 2 मित्र होते असंही कळतंय। कुणाल आणि तू एकाच वर्गात होते, नीटची तयारी करत होते, काय सांगशील कुणालबद्दल? कुणाल खूप चांगला मुलगा होता, पण तो असं काही करणार नाही असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण त्याने केलं। आता आम्हाला एवढं रिझन नाही माहिती, पण फॅमिली रिझन होता असं वाटतं। बरं, कुणाल जेव्हा वर्गात यायचा तेव्हा तुमचं काय बोलणं व्हायचं, वर्गात त्याचं वागणं कसं असायचं? चांगलं असायचं वागणं ते चांगलं असायचं। जास्त काही कोणाला बोलत नव्हता, 3च त्याचे फ्रेंड होते, तिघांसोबतच असायचो जास्त। आम्हाला असं वाटलं नव्हतं कोणाला असं करेल, पण ते आता मोबाईलमुळे ते करेल असं काही माहीत नाही, कारण की त्याच्याकडे स्वतःकडे आयफोन होता, तो त्याच्यामुळे काही करेल असं माहीत नाही। बट मोस्ट ऑफ द टाइम मला असं वाटते की फॅमिली रिझन्स होते त्याचे। तेव्हा तुम्हाला काही बोलून दाखवायचं का, घरच्या अडचणी किंवा असं झालंय तसं झालंय? नाही, तो तसा काहीच नाही बोलायचा। तो म्हणजे तो त्याची फिलिंग्स दाखवायचाच नाही, की त्याला समजा की तो कोणत्या ताणात आहे किंवा काय आहे। तो सतत नेहमी असा म्हणजे हसरा चेहरा होता त्याचा, हसत राहायचा हमेशा, असं स्वतःला कधी उदास दाखवलंच नाही कधी। कॅमेरा पर्सन प्रमोदसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।